नमस्कार, मी लतिका। आज आपण मस्त अशी भाकरीची रेसिपी बनवूया। त्यासाठी बघा मेथी घेतलेली आहे आणि मेथीला बघा अशी स्वच्छ धुवून कापून घेतलेली, जास्त अशी बारीक कापलेली नाही आहे, मोठी मोठीच कापली आणि ही मुठीने एक मूठ दाबून अशी घेतलेली आहे। त्याचे छोटे छोटे बारीक देठ सुद्धा मी घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतली, म्हणजे एक अर्ध्या मुठीला पण कमी अशी कोथिंबीर घेतली, तिची पण मी देठ घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे। 7 ते 8 पकड्या लसणाच्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि छोटा अर्धा चमचा जिरं आहे, असं आबडधोबड कुटून घेतलेलं आहे। मोठा 1 चमचा बघा ही मी सफेद तीळ घेतलेले आहे। छोटा अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर घेतलेली, आपण जिरं कुठलं तर मी पण घेतलेलं आहे मिक्स। आता पिठामध्ये काय घेतलेलं आहे माहिती आहे का, 2च चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ आहे आणि 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा 2 चमचे मी घेतलेलं आहे नाचणीचं पीठ आणि 1 चमचा भरून गच्च असं आपलं घेतलं चण्याच्या डाळीचं पीठ। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता, तुमच्याकडे जर अजून कुठले वेगळे पीठ जर असेल ना तर ते पण टाकू शकता, नाही तर तुमच्याकडे थालपीठचं जसं धपाट्याचं भाजणीचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा हिंग, असे पिवळंमध्ये दिसत असेल, ह्याच्यामध्ये 2 ते 3 चिमूट मी हिंग पावडर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा ही ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, छोटा अर्धा चमचा असा। त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी बघा मिक्स करून घेतलेली आणि दिसत असेल तुम्हाला, मेथीची भाजी मी मोठी मोठीच अशी कापून घेतलेली आहे, बारीक जरी कापली तरी चालू शकते। तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं वाटलं तर तुम्ही पालक पण टाकू शकता किंवा आपले कांद्याची पात टाकू शकता। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं आणि मळून घ्यायचं आपल्याला घट्ट एकदम। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे, जेवढं होता होईल एवढं चांगलं मळून घ्यायचं पीठ, म्हणजे जी भाकरीला आहे ना चव छान येते। अशा पद्धतीमध्ये बघा मी मळवून घेतलेलं। आता तुम्ही ह्याचं थालपीठ पण करू शकता मुलांना टिफिनला वगैरे, आणि जर नुसतं नाश्त्यासाठी जर करत असाल तर तुम्हाला सांगते, म्हणजे बनवायचे आणि खायचे तर ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचाभर दही फ्रेश जरी टाकलं तरी चालेल। जर टिफिनला देत असेल का नाही तर थोडंसं काय होतं, दुपारी लेट जर मुलं खात असले तर टाकू नका, मग नाश्त्यासाठी जर करत असाल तर टाकू शकता। नाही तर असं कधी कधी होतं ना काय खावंसं वाटत नाही, तर अशी भाकरी बनवायची ती छान लागते ना। मग ह्याच्यात मी मेथी टाकली, पालक टाका, कांद्याची पात टाका, तुम्हाला सांगते मुळ्याची सुद्धा पानं ना ती पण टाकली तरी चालू शकतात बरं का। मुठ्ठी करणार आहे बघा भाकरी, तर मी मुठ्ठी घेतल्या, तेवढ्या पिठामध्ये ना छोट्या छोट्या जर केल्या का नाही तर 4 ते 5 होतील। हे लय मोठा घेतलेला आहे गोळा, तुम्हाला दिसत असेल। खाली घेतले बघा मी ज्वारीचं पीठ आणि थापून घेऊया अशी बघा, साईडनं करंगळी लावायची आणि एका हातानं थापली तरी चालते। जर तुम्हाला जर असं जर थापायचं असले तर बघा अशी पण थापू शकता बरं का। मस्त अशी एकदम पातळ होती, साईडनं वगैरे असे जर थोडीशी वाकडे तिकडे जर झाली का नाही तर आता ह्याच्यामध्ये बघा भाजी वगैरे टाकली, त्यामुळे थोडीशी एका साईडनं जर आली ना तर मग असं हातानं बोटानं असं वळून घ्यायचं, नाही तर मस्त होती बघा। मी सगळ्या भाकरींच्या रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत। मस्त अशी बघा थापून घेतलेली आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त अशी पातळ पण नाही, जास्त एकदम पण अशा भाकरी जेव्हा बनवतो ना तर जाड बनवायचे नाही, तशा खायला जरा चांगल्या लागत नाही, ते पातळच बनवायच्या। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं थालपीठ सारखं ह्याला होल करून सुद्धा तुम्ही भाजू शकता, नाही तर थापून जरी केली तरी चालू शकते। तवा बघा गरम करत ठेवलेला आहे आणि चांगला गरम झालेला आहे, तर असे उचलून बघा एकाच हातानं टाकून घ्यायचे आणि लगेच आपल्याला ह्याला पाणी लावायचं नाही, 1 मिनिटभरानंतर आपण ह्याला पाणी लावूया, पाणी लावून घेऊया। 1च मिनिटभर ठेवायचं बरं का, जास्त नाही। गॅस आहे मीडियम बघा, बघा लगेच अशी हलायला लागली आणि थोडंसं पाणी सुकून द्यायचं, जास्त नाही सुकून द्यायचं, थोडंसं पाणी सुकलं का नाही तर छान होते। कुठं असं लागलं ना कोपऱ्याला वगैरे पाणी तर असं बोटानं मग लावून घ्यायचं। आणि कशाबर खाऊ शकता तुम्ही, अशी दह्यावर खाऊ शकता, कोरडी पण खाऊ शकता, चटणी ठेचा, खूप रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीने। मित्रातही दह्याबरोबर खाणार आहे, नाही तर कोरडं पण छान लागतं बघा। मस्त अशी भाजली गेलेली आहे। काय होतं ना, खूप प्रश्न पडतात की नाश्त्याला काय करायचं, तर अशा पद्धतीत पण तुम्ही करू शकता। आता कसं पावसाळ्या दिवसात पालेभाज्या खूप भेटतात, तर असं पण तुम्ही मस्त असं लागतं करून बघा। आता आपण खालची साईड पण भाजून घेऊया, खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे अशा पद्धतीमध्ये। आता तुम्ही हे तवा साईडला काढून पण गॅसवर पण भाजू शकता आणि जरी अशी भाजली तरी चालू शकते, मस्त भाजते एकदम छान अशी। आणि फास्ट गॅसवर जरी आता केली तरी पण चालू शकते। आपण भाजली का बघूया, मी अशा पद्धतीत बघा दाबून दाबून अशी चांगली भाजून घेतलेली आहे, तिला फुगूनच दिली नाही बघा, मस्त अशी झालेली आहे।
साईडनं पण अशी दाबून चांगली भाजून घ्यायची. आता किती मस्त भाजलेली आहे बघा. अशा पद्धतीत एकदम खरपूस आणि खायला एक ते छान लागते ना. एकदा करून बघा. आता हे खाताना काय करायचं माहिती आहे, ह्याच्यावर थोडेसे तूप घेतले तरी चालतं आहे, थोडी दुधाची साय किंवा मलाई जरी घेतली तरी चालतं आहे. ना तर अशाच पद्धतीनं तुम्ही दह्याबरोबर खावा, चटणींबरोबर खावा, कोरडी खावा, एक नंबर लागते. राहिलेले मी अशा पद्धतीनं बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.